ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। सामनामधून सकारात्मक सूर आळवल्यामुळे ठाकरे ब्रँडला पुन्हा उभारी देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलंय। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही भाऊ एकमेकांना टाळी देऊ शकतात। मात्र ही गरज का निर्माण झाली? उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर कोणाचा फायदा होईल? पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि या पाठीमागचं कारणही तसंच आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राज्यात तब्बल 6 दशकं ठाकरे ब्रँडचा दबदबा कायम होता। मात्र गेल्या काही वर्षात ठाकरे ब्रँडला उतरती कळा लागली आहे। आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे। राज ठाकरेंनी 27 नोव्हेंबर 2005ला शिवसेना सोडल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। नंतरच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी यश अपयशाचा सामना केला। मात्र सद्यस्थितीत दोन्ही भावांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका मोठ्या यशाची गरज आहे। उद्धव ठाकरेंकडे सध्या 9 खासदार आणि 20 आमदार आहेत। 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेत 84 नगरसेवक निवडून आणले, तर राज ठाकरेंच्या पक्षाचा सध्या एकही खासदार आणि आमदार नाही। 2017 साली मुंबई महानगरपालिकेत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले। नाशिकची महानगरपालिकाही राज ठाकरेंना गमवावी लागली। त्यामुळे 2017 सालापासून राज ठाकरेंची एक प्रकारे घसरण सुरू झाली। एकटं लढावं तर आपली ताकद दाखवता येईल का? दुसरीकडून त्यांना महायुतीकडून खेचण्याचे प्रयत्न वारंवार सुरू आहेत। महायुतीमध्ये जर ते सामील झाले तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व जवळपास संपत येईल की काय, असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे प्रचंड संघर्ष करतायत। त्यांचे 20 आमदार निवडून आले, परंतु जमेची बाजू अशी की मुंबईमध्ये 10 आमदार निवडून आले, त्यापैकी उर्वरित महाराष्ट्रात 10, मुंबईत 10। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर फायदा होईल का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। या प्रश्नाचं उत्तर शोधताना काही मुद्दे प्रामुख्यानं समोर येतात। ठाकरे नावाचं वलय अजूनही कायम आहे, त्यामुळे दोनही भाऊ एकत्र आल्यास मराठी मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळण्याची दाट शक्यता आहे। उद्धव ठाकरेंचा मराठीचा मुद्दा आणि राज ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व यामुळे ठाकरे ब्रँडला पुन्हा झळाळी मिळू शकते। त्यामुळे दोनही भावांच्या पक्षांना सुद्धा उभारी मिळू शकते। एकाचं आक्रमक बोलणं, बाळासाहेबांसारखी शैली बोलण्याची, वागण्याची, उत्तरं देण्याची, काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे सांगण्याची ती राजमध्ये आहे, आणि संघटन कौशल्य जे आहे ते उद्धव ठाकरेंमध्ये आहे। कारण त्यांनी दाखवून दिलं की बाळासाहेब हयात नसतानासुद्धा 2014 साली 63, 2019 साली जवळपास 55 असे आमदार त्यांनी निवडून आणून राज्याच्या राजकारणामधलं आपलं स्थान दाखवून दिलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगवेगळे लढले तर कशी परिस्थिती दिसेल तेही पाहूया। दोनही ठाकरेंची मराठी मतदार ही वोट बँक आहे। दोन्ही भाऊ वेगवेगळे लढले तर मराठी मतांमध्ये फूट पडून महायुतीला फायदा होऊ शकतो। तसंच याचा फटका दोनही ठाकरेंच्या पक्षांना बसण्याची शक्यता आहे। हे दोघे वेगळे लढले तर त्यांना उद्धव ठाकरेंना महायुतीशी जबरदस्त सामना करावा लागेल। महायुतीची ताकद आज प्रचंड मोठी आहे। एकीकडे भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत, पुन्हा अजित पवार आहेत, ही तिहेरी ताकद आहे, आणि राज ठाकरे हे त्या बाजूने झुकलेले आहेत असं सगळ्या मतदारांना वाटतं। जर राज ठाकरेंना त्यांनी काही जागा दिल्या आणि समझोता झाला तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा अडचणीचा सामना करावा लागेल त्यांना। दुसरी गोष्ट, राज ठाकरे जर सोबत गेले महायुतीच्या तर त्यांच्या अडचणी कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याची शक्यता जास्त आहे, कारण मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मराठी या मुद्द्यावर मतदान होतं। ठाकरे ब्रँड मजबूत होणं ही मराठी माणसांची गरज आहे, कारण मुंबईत अनेक भागात मराठी माणसांना मिळणारी वागणूक, परप्रांतीयांचं वाढू लागलेलं वर्चस्व आणि हिंदीची सक्ती यामुळे मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्याचमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मतभेद मिटवावेत आणि एकत्र यावं असं दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटतंय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास राज्यातली राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।